सगळ्यांचं आजच्या तासिकेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आपण कालच्या तासिकेत आपल्या अभ्यासक्रमातील शब्दविचार या पहिल्या घटकातील शब्दांच्या जाती विकारी आणि अविकारी यांचा विस्ताराने अभ्यास केला. आता आजपासून आपण व्याकरणातील अतिशय महत्त्वाचे जे काही घटक आहेत ज्यांचा नीट विचार करण्याची आवश्यकता आहे. शब्दांची विकार ज्याला म्हणतो आपण, शब्दांना जे विकार होतात हे साधारणतः लिंगामुळं, वचनामुळं आणि विभक्तीमुळं होतात. आणि या विकारांमुळं त्यांच्या मूळ रूपामध्ये मोठं परिवर्तन हे होत असताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून लिंगांचा, वचनांचा, आणखीन विभक्तीचा या अर्थानं, विकरण या अर्थानं आपल्याला विचार या घटकामध्ये करायचा आहे. विभक्तीचा स्वतंत्र प्रकरणामध्ये स्वतंत्ररित्या विभक्त्यार्थ जे आहेत, वाक्य जेव्हा सुरू करू आपण वाक्य विचार, तेव्हा तिथं विभक्ती आणखीन विस्तारण आपल्याला अभ्यासावी लागणारच आहे. इथं विभक्तीचाही विचार आपल्याला थोडासा करायचा आहे, तो या विकारांच्या अनुषंगानं करायचा आहे. तर इथं आपण सुरुवात करतोय. लिंग आणि वचन आपल्या परिचयाचे असतात, पण यातले जे नियम आहेत हे नियम मात्र आपल्याला लक्षात ठेवावे लागतात व्यवस्थितरित्या. छोटे फार काही अवघड, फार काही कठीण समजायला आता आहे अशातलं काही हे लिंगवचनाचं प्रकरण नाही आहे, सोपं आहे. आपण थोडं समजून घेऊ. इथं फलकावर काही गोष्टी मी लिहिलेल्या आहेत ज्यांचं वाचन मी करतोय, जे तुम्ही तुमच्या वहीमध्येही व्यवस्थित उतरवून घ्यायचं आहे. इथं लिहिलेलं आहे मी की नाम व सर्वनाम आणि नामासारखी वापरात येणारी विशेषणे. नाम व सर्वनाम आणि नामासारखी वापरात येणारी जी विशेषणे असतात यांना लिंगाचे म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, तसेच एकवचन, अनेक वचन आणि विभक्ती, मग जे 7 विभक्ती प्रत्यय आहेत, 7 विभक्ती ज्या आहेत या 7 विभक्तींचे विकार होत असलेले आपल्याला दिसतात. कुणाचे? लिंग, वचन आणि विभक्तीचे विकार नाम, सर्वनाम आणि नामासारख्या वापरल्या जाणाऱ्या विशेषणांना होत असलेले आपल्याला दिसतात. त्यासोबत क्रियापद, धातू, क्रियापदास जे विकार होतात ते लिंगवचनाचे असतात आणि विभक्तीच्या ऐवजी आख्यातांचे असतात. नाम सर्वनामांना विभक्तीचे विकार होतात आणि क्रियापद किंवा धातूस आख्याताचे विकार होतात. आपण आख्यात विचारामध्ये या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता लिंग म्हणजे काय या गोष्टीचाही विचार आपल्याला करावा लागतो. आता ही लिंगाची किंवा वचनाची जी कल्पना आहे, विशेषतः लिंगाची जी कल्पना आहे मराठीतली, ही काहीशी जसं शास्त्रामध्ये किंवा व्याकरणामध्ये किंवा विज्ञानामध्ये काटेकोरपणाला खूप महत्त्व असतं, नेमकेपणाला खूप महत्त्व असतं. परंतु हे भाषेचं विज्ञान आहे. व्याकरण हे शेवटी भाषेचं विज्ञान आहे आणि भाषा खूप प्रवाही असते, भाषा खूप गतिमान असते. आणि मग फार तिला नियमामध्ये बांधण्याचा जर प्रयत्न केला, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, या लेखनापेक्षाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की भाषेला, हां बोल, काय म्हणतोयस? हां मी सरकतोय, दिसेल. भाषेला जर नियमामध्ये फार जखडण्याचा, बांधण्याचा प्रयत्न केला तर भाषेमधली जी एक स्वाभाविकता असते ही स्वाभाविकता त्यातनं नष्ट होण्याचा संभव असतो. आणि त्यामुळं सुद्धा भाषा या काही प्रमाणामध्ये प्रभावित होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला इथं लक्षात येईल, विशेषतः लिंगविषयक पुढील नियम पाहत असताना, की खूप गमतीशीर असा लिंगविषयीचा विचार आपल्या अभ्यासामध्ये आहे. आता हा मराठीच्या लिंगविचारात आपण जातोय, मराठी भाषेच्या लिंगविचाराचा परामर्श आपण घेतोय आणि आपण सर्व मराठी भाषिकच आहोत, त्यामुळं आपल्याला काही त्यात गडबड जाणवत नाही. पण जे मराठी भाषिक नाही आहेत, अन्य भाषिक आहेत आणि त्यांना मराठी व्याकरण शिकायचं आहे, मराठीतलं लिंगविचार, वचन विचार शिकायचा आहे, त्यांना मात्र मोठी गडबड या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून जे 3 लिंग कल्पिलेले आहेत किंवा वस्तुस्थितीमध्ये सुद्धा आहेत, कुठले? पुल्लिंग,
स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, हे 3 लिंग कल्पिलेले असतात आणि प्रत्येक वस्तूवर कुठल्या ना कुठल्या लिंगाचा आरोप केलेला असतो. आता हा आरोप प्रत्येक वेळेला तर्कसंगत असतोच असं नाही आहे. उदाहरणार्थ समजा घोडा असा शब्द आहे. घोडा काय आहे? तुम्ही लेखनामध्ये जास्त लक्ष देत आहे, ऐकण्याकडे लक्ष कमी आहे. घोडा म्हणजे काय? घोड्याचं लिंग कुठलं? घोडा म्हणजे पुल्लिंग. घोडी, घोडे, लांबून दिसते आपल्याला ते घोडे आहे. एकच घोडे पण लांबून दिसतंय, आपल्याला माहीत नाही ते घोडा आहे की घोडी आहे. मग आपण काय म्हणतो? ते घोडे आहे. ते तर नपुंसकलिंग आहे. तिथं माहीत नाही आपल्याला, सुस्पष्ट कल्पना नाही त्या गोष्टीची. इथं तर्कसंगती लागते. प्राण्याच्या बाबतीत, व्यक्तीच्या बाबतीत ही तर्कसंगती लागते. परंतु अनेक शब्द असे आहेत मराठीतले की ज्यांच्यामध्ये ही स्वाभाविकता आपल्याला दिसत नाही, की त्यांच्यावर आपण पुल्लिंग तरी लादलेलं असतं, स्त्रीलिंग तरी लादलेलं असतं किंवा नपुंसकलिंग तरी लागलेलं असतं. दरवाजा, तो दरवाजा म्हणतो आपण. कशामुळे त्याला तो म्हणतो याचं उत्तर आपल्याकडं नाही. किंवा तो आंबा म्हणतो, तो दगड म्हणतो, तो तबला म्हणतो, हे पुल्लिंगी आहेत. किंवा ती चिंच म्हणतो, ती काठी म्हणतो, ती सतार म्हणतो, ती वीणा म्हणतो. आता चिंच, वीणा, सताऱ्यांना स्त्रीलिंगी का म्हणायचं याचं की आपल्याकडं तसं उत्तर नसतं. किंवा ते घर, ते गाव, ते झाड, असं घर, झाड, गाव या शब्दांवर आपण नपुंसकत्व लागतो. हे असं का करतो याची काही फार सुस्पष्ट अशी उत्तर आपल्याकडे नसतात. आणि म्हणून इथं व्याख्या लिहित असताना, आता लेखन तुमचं सुरू व्हायला हवं खरं तर, काय व्याख्या लिहित असताना आपण लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे? लिंगाची व्याख्या करत असताना की शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा, आता लिहायला हरकत नाही तुम्ही, काय की शब्दावरून त्याच्या ठिकाणी असणाऱ्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा अथवा या दोन्हींपेक्षा निराळा, त्याला आपण नपुंसकत्व म्हणतो, नपुंसकलिंग म्हणतो आपण, असा निराळा बोध होतो त्यास लिंग म्हणावे. व्याकरणकारांनी खूप सुस्पष्ट व्याख्या दिलेली आहे आणि या व्याख्येमधले 2 शब्द खूप महत्त्वाचे. कोणते 2 शब्द? त्याचा पुन्हा उच्चार करतो मी, की शब्दावरून त्याच्या ठिकाणच्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा, स्त्रीत्वाचा, नपुंसकत्वाचा. वास्तविक किंवा काल्पनिक हे 2 शब्द महत्त्वाचे. ते वास्तवात असतं. म्हणजे घोडा, घोडी पुल्लिंगी स्त्रीलिंगी कळतं आपल्याला, परंतु दरवाजा कशामुळे पुल्लिंगी, चिंच कशामुळे स्त्रीलिंगी किंवा झाड कशामुळे नपुंसकलिंगी हे कळत नाही. ते कसं आहे? काल्पनिक आहे. ते कसं आहे? काल्पनिक आहे. आणि म्हणून नेमकेपणानं हे व्याकरण या बाबतीतलं समजून घेण्याची आवश्यकता असलेली आपल्याला दिसते. इथं उदाहरण दिलेलं आहे. घोडा पुल्लिंगी आहे, गाय स्त्रीलिंगी आहे आणि हे वास्तविक लिंग आहे. दरवाजा नपुंसकलिंगी आहे आणि हे काल्पनिक लिंगत्व असलेलं आपल्याला दिसतं. या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घ्यायला हव्यात. कटकर ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. हे पुसतो मी आता. आपल्याला ही मूलभूत धारणा, लिंगविषयक असणारी ही मूलभूत कल्पना समजून घेतल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये प्रचलित असणारे लिंगविषयक जे नियम आहेत, मराठीमध्ये प्रचलित असणारे लिंगविषयक जे नियम आहेत, या नियमांचा विचार इथून पुढं करायचा आहे. पहिला नियम सांगतोय. एक 4-5 नियम आहेत छोटे छोटे, 2-4 उदाहरणं घेऊ आणि पुढं सरकू आपण. पहा, काही नियम असे. पहिला, आकारांत, आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक, आकारांत, जसं लिहिलंय तसंच. आता काना मात्रा उकार वेलांटी अजिबात चुकू द्यायचे नाही. आकारांत, तोंड पूर्ण जबडे कसे फुललेले आहेत आपले. आकारांत, आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप, स्त्रीलिंगी
रूप कसे होते? इकारांत. इकारांत होते. आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत दीर्घ ई इकारांत होते. उदाहरणार्थ होते व, पुढचे लगेच घेऊ. व नपुंसकलिंगी रूप नपुंसकलिंगी रूप नपुंसकलिंगी रूप एकारांत होते. स्त्रीलिंगी इकारांत, नपुंसकलिंगी एकारांत होते. उदाहरणार्थ पुल्लिंगी घोडा, बकरा. उदाहरण तुम्हाला लिहिता येईल आता लगेच पुढं. घोडा, आता इथं स्त्रीलिंगी लिहितो, इथं नपुंसकलिंगी. घोडा स्त्रीलिंगी काय? सांग रे घोड्या. घोडा, घोडी, नपुंसकलिंगी घोडे. घोडे. बकरा, बकरी, बकरे. बकऱ्या नाही बरं का, अनेक वचन होईल ते. बकरे. मुलगा, मुलगी, मुलगे किंवा मुले. मुलगे हे नपुंसकलिंगी रूप आहे. एकार आहे. इथं कसं आहे? हा एकार आहे, इथं इकार आहे. सोप आहे. चटचट लिहा. काय म्हटलात? नाही 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 नाही. म्हणून तर मी सुरुवातीला म्हटलं की लिंगविषयक असणारे जे नियम आहेत हे नियम सार्वत्रिक नाही आहेत. प्रत्येक शब्दाला, प्रत्येक आकार असणाऱ्या शब्दाला लागूच होतो असं नाही आहे. याला अपवादही खूप आहेत, आपल्याला दाखवून देता येतात. हां आता कुत्रा, कुत्री, कुत्रे असे उदाहरण लिहिता येतात प्राणीवाचकमध्ये आपल्याला आणखीन. हा पहिला नियम पुसतो. हा आता दुसरा नियम क्रमांक दुसरा. हे नियम सनातन नाही आहेत. सनातन म्हणजे कायम असेच असतील असे नाही आहेत. याला अपवाद आहेत. काय? आता काका आकार आहे, काकी इकार होतो त्याचा, पण काके असा एकार होत नाही. मामा आकार आहे, मामी इकार आहे, मामे. आता काही काव्यामध्ये आता ज के उपाध्ये नावाचे मराठीतले काही विडंबनकार आहेत, कवी आहेत, यांच्या रचनेमध्ये दादे, मामे, काके असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे अर्जुन तिथं बसलेला आहे रथावर आणि कृष्णाला म्हणतोय की समोर माझे मामे, काके, दादे, त्यांच्यावर मी शस्त्र चालवू का? असा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. चाल चालव भगवद्गीता नावाचा त्यांचा विडंबन काव्य आहे त्यांचं, चाल चालव भगवद्गीता. पण हे अपवाद आहेत. असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं असं काही नाही आहे. नियम क्रमांक 2. काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इण हा प्रत्यय लागून होते. इण हा प्रत्यय लागून होते. मी कोण आहे?
मराठीतला मला शब्द काय? मास्तर. हां, तर माझी बायको कोण मग? मास्तरीण. हां, असं जुन्या काळामध्ये म्हणायचं. हां, आता तसं म्हणत नाही. उदाहरणार्थ, हां, उदाहरणार्थ वाघ, वाघीण. पण सगळ्याच प्राण्यांचं असं होत नाही ज्याचा आकार आहे. पुल्लिंगी नाम आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी ईण प्रत्यय लागून होतं. प्रत्येकाच्याच बाबतीत घडत नाही. काही असं म्हटले तर मंथनच नियमामध्ये आपण काय म्हटलेलं आहे? काही असं म्हटलेलं आहे. वाघ वाघीण, सिंह सिंहीण, सिंहीण. हिची वेलंटी दुसरी, माफ करा, सिंहीण. ईण प्रत्यय दीर्घ आहे. हां, सिंहीण इत्यादी. तिसरा नियम, काही अकारांत संस्कृत व मराठी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. हा, काही अकारांत संस्कृत व मराठी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. उदाहरणार्थ दास, दासी, तरुण, तरुणी, गोप, गोपी, गोप, गोपी, हरिण, हरिणी. ठीक आहे, भरपूर आहेत. ठीक आहे. हा, नाही, खालचं ठेवलंय, वरचं पुसलेलं आहे. खालचं आहे तसंच आहे. चौथा नियम वर लिहितोय मी. लिहिलं का? शॉर्ट फॉर्ममध्ये लिहा, मराठीत सांगतोय, शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि नंतर मग त्याला व्यवस्थित सजवा, छान लिहा. आपल्याला एका वेळेत पूर्ण करायचं ना, म्हणून, बाकी काही नाही. आता चौथा नियम काय? काही आकारांत, अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत. हे उच्चार खूप महत्त्वाचे. नीट कान कडक पाहिजेत. आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक शब्दांचे लघुत्वार्थी ई प्रत्यय लागून दीर्घ, ई प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूप होते.
स्त्रीलिंगी रूप होते. हां, नियमामधले शब्द थोडे प्रमाण भाषेतले असतात, तत्सम शब्द असतात. प्रत्यक्ष उदाहरण खूप सोपं असतं त्याचं, त्यामुळं फार अवघड वाटून घ्यायचं नाही. लघुत्वार्थी म्हणजे काय, लहान अर्थ असणारे, छोटा अर्थ असणारे, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. उदाहरणार्थ लोटा, आकारांत, लघुत्वार्थी, लहान करायचं आहे त्याचे आपल्याला. लोटा मोठा आहे, लोटी कशी असेल, आपले लहान काय असेल, लोटी. उत्तरच सांगितलं मी, लोटा लोटी. खळगा खळगी, खळगा खळगी. हां, काय काय, दोरा दोरी, दांडा दांडी, दांडा दांडी, दोरा दोरी. पण प्रत्येक वेळेला हे लघुत्व त्यातनं त्या इकारातनं आलेलं असेलच असं नाही. उदाहरणार्थ हां, पण या अर्थाचा पाहिजे, ई प्रत्यय पाहिजे, आकारांत पाहिजे तरी, आणि लघुत्व दर्शन त्यातनं झालं पाहिजे. आता आकारांत नाही आहे, परंतु भिन्न शब्द येतोय, म्हणजे लघुत्व दाखवणाराच फक्त त्यातनं जर इकार असेल. उदाहरणार्थ समजा नदी आणि ओढा, तर इथं आपल्याला विपर्यास दिसतो. नदी ही आकाराने मोठी आहे आणि ओढा हा आकाराने लहान आहे, असं होतं. हां, आता इथं सुद्धा तसंच आहे. दोरा दोरी का होत नाही, दोरा दोरी इथं लिहिलं आपण. हां, दोरा हा दोरा मोठा असतो आणि दोरी छोटी असते. आता कुठला दोरा घेतोय आपण, कुठली दोरी घेतोय, ह्याच्यावरती अवलंबून आहे, ह्याच्यावरती अवलंबून आहे. हां, काय आता सोलातली दोरी जर असेल, खेळातली, सोलातली, खेळण्यातली वगैरे, तर ती मोठी असते. काय म्हणून म्हणून काय म्हणलं, तारतम्यानेच समजून घ्यायच्या गोष्टी सगळे. मराठी भाषिकांना ही अडचण येत नाही, मराठी भाषिक मजा घेतो त्यातली. पण नाला नाली आहे की ना, खळगा खळगी म्हटलेलंच आहे आपण वर, त्या अर्थातच आहे. नाला नाली असं होतं. हा त्यातला नियम आहे. 5वा नियम लिहू लगेच. व्यंजनांत, व्यंजनांत, व्यंजनांत संस्कृत पुल्लिंगी नामाचे, संस्कृत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप, स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होते. ई प्रत्यय लागून होते. व्यंजनांत संस्कृत पुल्लिंगी नाम. उदाहरणार्थ कंसामध्ये परिचित शब्द लिहितोय आपल्याला. परिचित शब्द भगवान. मूळ रूप कसं आहे त्याचं, भगवत. हां, पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून लिहितोय मी. भगवत व्यंजनांत आहे, व्यंजनाने अंत झालेला आहे, भगवत. पुल्लिंगी नाम आहे, स्त्रीलिंगी रूप इकारांत होतं, भगवती. भगवत भगवती. आता इथं श्रीमान श्रीमत असं येते. श्रीमत श्रीमती. युवा
युवन, युवती. हां, ज्यांचं संस्कृत अभ्यासात आहे 9वी-10वीला त्यांना ही गोष्ट विशेषत्वानं लक्षात येईल. राजन, राज्ञी. यातूनच राजा आणि राणी असे तद्भव शब्द मराठीत रूढ झाले नंतर पुढं. राजांचं काय? राजा. आपल्याला परिचित शब्द लिहितो मी तिथं. इथं कसे आहेत? भगवत, श्रीमत, युवन, राजन. व्यंजनांत आहेत राजन आणि राज्ञी. ज्ञ, ज्ञानेश्वरांचं ज्ञ येते, आमचं खास आहे ज्ञ. राजन, राज्ञी. नचं ज्ञ ई लागल्यानंतर होतं तिथं. त्या संधीमध्ये आपल्याला परत जावं लागेल आणखी. तर या पद्धतीने हा नियम इथं आपल्याला समजून घ्यावा लागतो. पुढचा नियम लिहा. काही, 7वा, काही संस्कृत व मराठी पुल्लिंगी शब्दांचे संस्कृत व मराठी पुल्लिंगी शब्दांचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होते. स्वतंत्रपणे होते. दिसतं काय एवढं शेवटचं लिहिलेलं? दिसेल ना? दिसत असेल. हां, स्वतंत्रपणे होते. काही विशिष्ट निवडक संस्कृत व मराठी पुल्लिंगी शब्दांचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होते. जसं इथं आत्ता पाहिलं आपण, भगवत, भगवती, श्रीमंत, श्रीमती, युवन, युवती, राजन, राज्ञी. असं होत नाही, वेगळा शब्द तयार होतो. उदाहरणार्थ पुरुष, पुरुषी असं होईल का? काय होईल मग? स्त्री. पुरुष, स्त्री. विधवा, विधुर. नवरा, आता नवरी सुद्धा होतं. नवरा, नवरी. पण नवरा, बायको असा सुद्धा स्वतंत्र प्रयोग आपण करतो. नवरा, बायको. बैल, आता काही मराठी शब्द थे. गाय. वर, खाली. वर नंतर काय? स्त्रीलिंगी वधू. मला वाटलं खाली. वर, वधू. राजा, राजा, राणी. चिकार शब्द तसे किती सांगता येईल. पुत्र, कन्या, तत्सम. विद्वान, विदुषी, तत्सम. आई, बाप, मराठी. आई, वडील. हां, पण वडील हा जो शब्द आहे आपल्याकडं ना, हा त्यातला अर्थ थोडा विस्तृत आहे. म्हणजे जन्मदात्याला जसं आपण वडील म्हणतो तसंच आपल्या घरातले जे थोर माणसं असतात त्यांना आपण वडील म्हणतो. म्हणून आई बाप किंवा माता पिता हे अधिक संयुक्तिक. मोर, लांडोर, बोकड, शेळी, पिता माता, दीर जाऊ, उंट सांडणी. कितीतरी उदाहरण आहेत. उंट सांडणी, वाघ्या, मुरळी. लोक जीवनातले आपले असे काही नियम आपल्याला सांगता येतात. असे काही शब्द आहेत. आणि म्हणून भिन्न भाषिक मनुष्य जेव्हा मराठी बोलायला लागतो, शिकायला लागतो, तेव्हा त्याची इथं भरपूर गडबड होते. आणि मग नेमकं वचन तरी चुकतो, लिंग तरी चुकतो, काहीतरी करतो. आणि फार मोठे मोठे विनोद त्याच्या बोलण्यामध्ये होत असतात. असो, आता पुढचं हे महत्त्वाचे 6-7 नियम आहेत लिंगाच्या बाबतीतले. काही शब्द जे आहेत, काही शब्द यांची लिंगे संस्कृत व मराठीत
संस्कृत व मराठीत वेगवेगळे आहेत, ज्याला भिन्न म्हणूया आपण, भिन्न आहेत. उदाहरणार्थ वस्तू संस्कृतात कसं आहे, नपुसकलिंगी आहे. वस्तू मराठीत स्त्रीलिंगी आहे. इथं आपण हे समजा संस्कृत आणि मराठी असं जर केलं आपण, हां, वस्तू नपुसकलिंगी आणि मराठीत स्त्रीलिंगी ती वस्तू म्हणतो. संस्कृतातलं वाक्य मला आता लगेच सांगता येणार नाही, पण जे संस्कृताचे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना हे ठाऊक असेल की वस्तू नपुसकलिंगी. स्वप्न हा शब्द संस्कृतात पुल्लिंगी आहे, मराठीत नपुसकलिंगी आहे. खड्ग हा शब्द, खड्ग म्हणजे तलवार, संस्कृतामध्ये पुल्लिंगी आहे, मराठीत तो नपुसकलिंगी आहे. असे अनेक शब्द आपल्याला सांगता येतात. अश्रू हा शब्द संस्कृतामध्ये नपुसकलिंगी आहे. खड्ग, खड्ग म्हणजे तलवार, खडग, ड व्यंजनांत, तंगड मोडायचं त्याचं. अश्रू नपुसकलिंगी संस्कृतात, मराठीत पुल्लिंगी. मित्र संस्कृतात नपुसकलिंगी आहे आणि मराठीत तो पुल्लिंगी. हा भेद संस्कृत आणि मराठीमध्ये आपल्याला दिसतो. त्याशिवाय आणखीन अश्रू मराठीतला ना. आता काही शब्द असे आहेत मराठीमध्ये सुद्धा, हां, उभयलिंगी आहेत, तिन्ही लिंगांमध्ये वापरले जातात. तो अश्रू, ते अश्रू काय, किंवा त्याचं वचन बदललं की मग त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन दिसायला लागतं. ठीक आहे. हां, अशा अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. हां, लक्षात येते ना. खूप सोपं आहे हे. आणि ज्यांना भाषेचा भिन्न प्रकारांचा वापर करायचा असतो, भिन्न प्रकारांचा अभ्यास करायचा असतो, त्यांना या गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी हे वरचं पुसतोय, तुमचं लिहून झालं असेल असं गृहीत धरून मी पुसतोय. हे खालचं ठेवतोय मी, आपण लिहून घेत आहे, त्यामुळं वेगवेगळी उदाहरणं घेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. लिंगवचनाचा अभ्यास हा व्याकरणाच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा अभ्यास असतो आणि म्हणून भाषेचा अत्यंत कलात्मक आणि सुंदर वापर करण्याच्या दृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. अनेक उदाहरणांच्या आधारे, अनेक उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. त्यामुळे की अवघड गोष्ट नाही आहे. आपल्याला आणखीन शेवटचा विषय लिंग या प्रकरणाशी संबंधित असणारा या ठिकाणी करायचा आहे. आता काही शब्द आहेत मराठीतले काही शब्द असे की ते दोन किंवा तीन लिंगांमध्ये वापरले जातात. आता एक विद्यार्थिनीने प्रश्न उपस्थित केला होता, तो मुद्दा इथे येतोय. दोन किंवा तीन लिंगामध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ कुठले शब्द आहेत आपण पाहू. हा, नियम म्हणण्यापेक्षा काही वेगळे पण ज्याला आपण म्हणू, हा नियम वगैरे काही नाही, पण काही वैशिष्ट्य म्हणू याला आपण. काही काही शब्द असे आहेत की वेगवेगळ्या लिंगामध्ये आपण वापरतो. संधी सारखा शब्द आहे, आपण पाहिला संधी विचारामध्ये, तो संधी, ती संधी, पुल्लिंगी
स्त्रीलिंगी दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला दिसतो. वेळ पुल्लिंगी स्त्रीलिंगी, तो वेळ ती वेळ. दुकान, दुकान कसं आहे? स्त्रीलिंगी नपुसकलिंगी. स्त्रीलिंगी खूप कमी वापरतो पण काही ठिकाणी दिसतो. स्त्रीलिंगी नपुसकलिंगी. नेत्र, आता एक तत्समय शब्द येथे आणि मराठीमध्ये रुळावलेले सुद्धा शब्द आहेत. नेत्र, नेत्र कसा आहे? नपुसकलिंगी पुल्लिंगी. तो नेत्र, शंकराचा तो नेत्र असं म्हणतो आणि ते नेत्र असंही म्हणतो आपण. मूल हा शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी तिन्ही लिंगांमध्ये वापरताना आपल्याला दिसतो. तारा हा शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशा उभयविध लिंगांमध्ये येत असताना दिसतो. मग मूल सारखंच पोर शब्द आहे. पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी अशा विभिन्न लिंगांमध्ये येत असलेलं आपल्याला दिसतं. एकापेक्षा अधिक तिन्ही लिंगांमध्ये. हे वैशिष्ट्य आहे. हे नियम म्हणण्यापेक्षाही काय लिंगविचारातली किंवा मराठीतल्या लिंगविचाराचीही काही वैशिष्ट्ये असलेली दिसतात. आणि इथंच काटेकोरपणाचं तत्त्व ज्याला म्हणतो आपण, की नियम कसे असले पाहिजेत? काटेकोर असले पाहिजेत. संस्कृतामध्ये, संस्कृतसारख्या भाषेमध्ये अशा इतकं ज्याला आपण फ्लेक्झिबल वागणं ज्याला म्हणू किंवा लवचिकता म्हणू भाषेचं तत्त्व, हे संस्कृतात नाही. संस्कृतात खूप काटेकोरपणा आहे आणि म्हणूनही त्याचा संस्कृतला फायदाही झाला आणि संस्कृतला तोटाही खूप झाला. असो, त्या मुद्द्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपला मुद्दा फक्त इथं मराठीतली लिंगव्यवस्था कशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमध्ये आपण लिंगविचार हा जो आपल्या अभ्यासक्रमातला पहिला घटक आहे तो पूर्ण केलेला आहे. आता आणखीन 2 घटकांच्या आधारे आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. लिंग जसं पाहिलं आपण तसं वचन आणि विभक्ती, विभक्तीमुळं होणारे विकार आणि वचनामुळे होणारे विकार यांचाही विचार आपल्याला करायचा आहे. हा विचार आपण उद्याच्या तासिकेमध्ये या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूयात. नमस्कार.